हॅलो नमस्कार, मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा, काल होता संडे आणि संडे म्हटलं की आठवड्याभराची कामे असतात। त्यातलं एक पेंडिंग काम होतं राहिलेलं, बऱ्याच दिवसापासून राहिलेलं काम होतं। ते म्हणजे माझ्या खिडकीमध्ये एक 4-5 कुंड्या आहेत। त्यामध्ये नागिनीच्या पानांचा वेल आहे, मनी प्लांट आहे, कोरफड आहे, बेलाचे झाड आहे, तुळस आहे। तर ह्यामध्ये काही जे आहेत म्हणजे कोरफड जी होती त्याची कुंडी खूपच खराब झालेली होती। एक छोटं मूळ होतं, त्यावेळेस मी आणलं होतं त्याला। शेजारची एक आमच्या वहिनी आहेत, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात कोरफड होती। त्यांनी बऱ्याच मुळ्या काढून टाकल्या होत्या। त्यातलीच मी एक मूळ आणलं होतं कोरफडचं आणि लावलं होतं तात्पुरतं घरातल्या एका डब्यामध्ये प्लास्टिकच्या। पण ती कोरफड आता चांगली वाढली आहे आणि त्यामुळे तो डब्बा पण थोडासा तुटला होता। त्यामुळे म्हटलं चला ह्याला कुंडीत लावूया। बऱ्याच दिवसापासून लावायचं चाललं होतं, पण ते काही वेळ भेटत नव्हतं। शेवटी आज वेळ काढला। माझे सासरे आणि माझा मुलगा हे काम करत होते आणि मी त्यांना थोडीफार मदत केली। तर बघा गॅलरी नसल्यामुळे मी खिडकीमध्येच या कुंड्या ठेवल्या आहेत। जास्त काही नाहीत माझ्याकडे रोपं, एक 4-5च आहेत। तर सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण हे रोपटी बघतो, ही झाडं बघतो, त्यावेळेस मन खूप प्रसन्न होतं आणि आपला दिवसही चांगला जातो। त्यामुळे आपल्याकडे 2-3 जरी रोपटी झाडे वगैरे असेल छान फुलांची वगैरे, तरी खूप छान वाटतं आपल्या घरामध्ये। माझ्याकडे तुळस पण आहे। आता त्या दिवशी मी नर्सरीमध्ये गेले होते, तिथून मी ह्या कुंड्या पण घेतल्या होत्या आणि बघा ही चिनी गुलाब घेतलं होतं। ह्याला 3 प्रकारची फुलं आहेत। एक डार्क पिंक कलर आहे, रेड कलर आहे आणि ऑरेंज कलर। तर असे 3 रंगांचं चिनी गुलाब आहे हे। तर ही पण कुंडी आपली तयार झाली। आता मी काही जास्त मला प्लांटेशनबद्दल जास्त काही माहिती नाही आहे। नर्सरीतून मी रोप आणून लावली होती आणि त्यांनाच रोज फक्त पाणी वगैरे टाकायचं एवढंच माहिती आहे आणि कधीतरी आम्ही त्याला खत वगैरे आणून टाकतो। तर 4-5च कुंड्या आहेत। तर हे बघा, हे मनी प्लांट होतं। मी हे प्लास्टिकच्या डब्यात लावलं होतं। एक छोटंसं वेल आणला होता मी आणि तो ह्या डब्यात लावला होता। पण नंतर त्यामध्ये काय झालं, खूप असं गवत पण आलं त्यामध्ये आणि नंतर त्याकडे मला लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही। तर आमचे सासरे म्हणले की आपण हे टाकून देऊयात कुंडी। तर म्हटलं नको, आपण मनी प्लांट लोक आर्थिक प्रगती व्हावी म्हणून घरामध्ये आणतात आणि आपण असा मनी प्लांट बाहेर नको टाकून द्यायला। आपण काय करू, त्याची चांगली चांगली मुळं काढून घेऊयात आणि दुसऱ्या कुंडीत त्याला ट्रान्सफर करूयात। तर बघा मी काय केलं आहे, चांगले जे मुळं होती ते काढून घेतले आणि दुसऱ्या कुंडीत त्याला ट्रान्सफर केलं आहे। तर आपला मनी प्लांट पण झाला। तर आता माझ्या खिडकीमध्ये एकूण 4-5 कुंड्या मी ठेवल्या आहेत बघा। सुरुवातीला मनी प्लांट आहे, ही कोरफड आहे, त्यानंतर चिनी गुलाब आहे आणि हे जे आहे ते बेलाचं झाड आहे, पुढे दिसते तुम्हाला ते, आणि त्यानंतर खाऊच्या पानांचा वेल आहे आणि माझी तुळस आहे ती हॉलमध्ये आहे। हॉलच्या जी विंडो आहे तिथे तुळस ठेवलेली आहे आणि बेडरूममध्ये जी खिडकी आहे त्यामध्येही मी ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत। तर बघा, बेलाचे झाडसुद्धा आपल्या घरी असणे खूप चांगलं असतं। सगळ्या प्रकारचे वास्तुदोष यामुळे नाहीसे होतात। तर नागिनींची पानंसुद्धा आपल्याला पूजेत उपयोगी पडतात, म्हणून मी हा वेल लावला। तर अशा प्रकारे दिवसभराची कामं संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही छोट्या मुलाला घेऊन बागेत गेलो। दर संडेला त्याला बागेत न्यावंच लागतं। तर कोथरूडची बाग आहे ही, पण नेमकं दुसऱ्या दिवशी इलेक्शन असल्यामुळे आज संडेला बाग बंद होती। मग हा रडायला लागला। मग आता त्याला बाहेरच असणाऱ्या खेळणीमध्ये बसवलं, त्याला समाधान केलं, त्याला एक बुड्डी के बाल वगैरे खाऊ घेऊन दिला, तर तो खुश झाला। तर बघा इथं खेळणीत बसला आहे बघा। हा मज्जा वाटते त्याला, दर संडेला बागेत जायला खूप मज्जा येते त्याला। तर संध्याकाळी येताना थोडी खरेदी केली। बऱ्याच दिवसापासून गाऊन घ्यायचे होते, शक्यतो मी ऑनलाईन घेत नाही, प्रत्यक्ष जाऊनच दुकानातून घेते। तर हे कॉटनचे गाऊन घेतले आहेत। कॉटनच बरे पडतात डेली यूजसाठी। तर हे 2 गाऊन घेतले मी येताना। त्यानंतर आल्यानंतर दुपारचं जेवण खूप लेट झालं, त्यामुळे संध्याकाळी मुलगा म्हणाला की सँडविच कर। तर मग मी हे अंडी जी होती ती उकडायला टाकली। याला ग्रिल सँडविच किंवा ग्रिल स्नॅकसुद्धा आम्ही म्हणतो। तर तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट्स करून सांगा। आता ही अंडी उकडल्यानंतर मी त्याला काय केलं, त्याची साल काढून घेतली। एकीकडं मी कांदा, टोमॅटो आणि काकडी चिरून घेतली होती। अंडी उकडून ही बारीक केली आहेत, तुकडे कट केलेत त्याचे
त्यानंतर तेलामध्ये तेल गरम झालं की त्यात मी आलं लसूण पेस्ट टाकली थोडीशी, ही अंडी टाकली, त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये तुम्हाला जे हवे ते मसाले टाकायचे. मी तिखट टाकलं आहे, मीठ टाकलं आणि चिकन मसाला टाकला आणि ते थोडंसं फ्राय केलं आहे, कारण तेलामध्ये कसा सगळा मसाला तो मिळून येतो, त्या भाजीला अंड्यांना लागतो तो, त्यामुळे मी या पद्धतीने करते. तर हे मसाले टाकून झाले होते आणि परतूनही झालं होतं. मग मी ब्रेड घेतला आणि ब्रेडमध्ये ही भाजी मी भरली आणि त्यावर मी जे आपण कांदा टोमॅटो वगैरे कट करून ठेवलं होतं ते मी ह्यामध्ये लावलं आहे. आता जो माझा छोटा मुलगा आहे त्याला काकडी टाकलेली आवडत नाही, म्हणून मी त्याच्या सँडविचमध्ये फक्त कांदा आणि टोमॅटोच टाकला होता. तर दुपारी जेवण खूप लेट झालं होतं, त्यामुळे जास्त भूक नव्हती, म्हणून मग हा पर्याय निवडून काढला. तर हे काही लवकर होतं, जास्त वेळ लागत नाही. तर हे स्नॅक तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता आणि मी हे ग्रिल करून म्हणजे मी तव्यावर फ्राय करून घेते, थोडंसं नाही केलं तरी चालेल, पण ते तेलात थोडं फ्राय केलेलं छान लागतं. तर खूपच पटकन होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही हे डब्यालासुद्धा देऊ शकता, सकाळी नाश्त्यासाठीसुद्धा तुम्ही हे करू शकता. तर बघा आता माझ्याकडे तवा जो आहे हा मी नॉनव्हेजसाठीच वेगळा ठेवला आहे. तर दोन्ही साईडने आपलं स्नॅक रेडी आहे. आता आपण त्याला मधून कट करूयात. तर असं होता आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.